क्या हुआ क्रिश, मेरे को यहाँ पे क्यों बुलाया? तू म्हणली होती ना तुला आलियासारखा ड्रेस पाहिजे म्हणून घेऊन आलोय. यो आणि आलियासारखा? मग बघ की घालून, मलाही बघू दे माझी आलिया कशी दिसती. क्रिशू, मी नाही, तू घालायचं आहे. काय ग, इथं काय करतीस तू? आणि ह्यो कोण आहे? मला नाही माहित, योच माझी इथं छेड काढत होता. काय तुझ्या तर आता बघतोस तुझ्या. अहो ही खोटं बोलती. मी क्रिश आहे. आम्ही दोघं लगीन बी करणार आहे. अगं हे काय चाललंय आपल्या घरात? तुला कळलं कसं नाही? तू तरी थांबवायचं होतस ना. अगं काय झालं, का बोंबालतीयस? अगं काय सांगून कसं सांगू तुला? माझी तर जीबी उचलना झाली सांगायची. अरे देवा, तुझा नवरा खपला का? काय बोलती तू हे? मामी अजून हाय जिता मी. मग का अशी कोण मेल्यागत वराडतीयस? अगं झालंयस तसं. अरे बाबू मंगल, बाहेर ये लवकर. काय झालं अक्का? काय झालं? इथं आम्ही रक्ताचं पाणी करून या डिंपलचं लगीन ठरवलंय आणि तुमचं काय चाललंय? त्या घरातली आबरू गेल्याशिवाय काय अक्कल नाही यायची का काय तुम्हाला? ही पोरगी त्या पोराबरोबर बाहेर फिरत होती आणि पोरग म्हणतं हिच्यावर लगीन करायचंय. अरे देवा. तू फक्त तेवढंच कर. अरे तिकडे पाहुण्यासनी कळालं ही कार्टी काय गुण उधळती तर काय माझ्या नवऱ्याची इज्जत राहणार आहे? नाहीतर काय, मी तिकडे गेल्या गेल्या पाया पडते ती नवऱ्याकडची माझ्या. त्यांच्या देवाच्या बाजूला फोटो मांडलाय माझा. त्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय जेवत बी नाही ती. आणि असलं तुमचं कळल्यावर काय राहिली इज्जत आमची? जोड्यानं हाणतील की आम्हाला. मम्मी, ह्यो तर काल आला होता आपल्या वाड्यात. काय वाड्यात परत आला हे मुडदा. त्याचा तिरडीचा ढासाळा बांबू, त्याचा लाकडं गेली त्याची मसनात, त्याला नेऊन जाळला. जावाय पकडा त्याला. ठीक आहे, धरूनच ठेवलाय त्याला हिचा. त्याला सोडतच नाही मी आता. थांब जरा, त्याच्याकडे बघतेच मी. इकडे इकडे हाण आजी, हाण. मामी, तुम्ही मला मारताय, मला लागतंय मामी. अगं आजी, गेलो तू पळून. लय झाली तुझी मारामारी. चल बस परत. हिला ना, हिला बी चांगली चिंची आग्रहपणा काय चाललं तुमचं? का मारताय तिला? ए डॉक्टर, हे आमच्या घरातला मामला आहे. तू मध्ये बोलायची गरज नाही. चल फोट. बरं ठीक आहे, जातो मी. निस्तारा तुमचं तुम्हीच. पण मोठी झाली ती, लग्न ठरलंय तिचं, याचं जरा तरी भान ठेवा. तिने जीवाचं काही बरं वाईट केलं, उद्या तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवली, कायमचं जेलमध्ये जाल खडी फोडायला. जेलाचं भ्या आम्हाला नका सांगू. असं आठवड्याला जाऊन येते जेलात सासरवाडीला गेल्यासारखं. मन हे उद्या काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं तर जेलात जावं लागेल. चालली घेत ना. उद्या काय मी आजच जीव देते की नाही बघा तुम्हाला. आणि आत्याला नाही ना जेलमध्ये बसवलं तर नावाची डिंपी नाही. डिंपे, डिंपे, डिंपे दारू कर. तुला माझी शपथ आहे, उघड. मी ना उघडला दरवाजा. अब देखो मैं क्या करती हूँ. अगं येड्यागत नका करूस पुरी, दरवाजा उघड. दिदे नको कुठे दरवाजा. मामाला आणि आत्याला जाऊन दे जेलमध्ये खडी फोडायला. टोन्या, माझ्या पोरीला तुनगत पाठवलं, तुला काय मिळेल रे? वांडकरी बातान ढुंगान खायला आता. डिंपे, अगं तुझी आई गेली तेव्हा मी तुला पोटच्या पुरीगत जपलं. बाबूनी नाही दिली, नाही तर तवाच मी तुला माझ्या पदरात घेणार होते. असं येड्यावानी नको ग करू पोरी. ये बाहेर. तू तर बोलूच नको ग. तू मारलंस ना मला,
आता तुला मी जेल मध्ये बसवणार म्हणजे बसवणारच. माझं जे काय व्हायचं ना ते होऊ दे. अहो बघताय काय तुम्ही, जावा ना त्या डॉक्टरला बोलून आणा, त्याचं तरी ऐकली, नाही तर आपल्याला फुकट जेल मध्ये जायला लागल. डॉक्टर डॉक्टर अहो चला डॉक्टर, ते पोरीनं कुंडून घेतले आतनं, तिला जरा समजावा. अहो मग मी काय करू, हा तुमच्या घरचा मामला आहे ना. अहो डॉक्टर तुम्ही आमच्या घरातलंच की, हा एवढं म्हणावं काय घेताय. सकाळी तंबाखू खाल्ली नव्हती म्हणून वाईट जीभ घसरली माझी. समजावा त्या पोरीला बाहेर काढा, नाहीतर जेलमध्ये जाऊन खडी फोडावं लागेल आमासनी. अहो लाला, जेल तर तुम्हाला सासूरवाडी सारखंच आहे. तुम्ही जरा आठवड्याला जाता तिकडे, मग घाबरता कशाला. अहो डॉक्टर बोललो ना मी तुम्हाला, तंबाखू नव्हती खाल्ली म्हणून जीभ घसरली माझी. काय एवढं म्हणावं घेताय माझं. हे बघा, तुम्ही माझ्या पाया पडला, नाक घासलं तर मी काय येणार नाही. तुमच्या घरचा मामला आहे हा. डॉक्टर तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, नाक घासतो, पण एवढी वेळ वाचवा डॉक्टर. चला. टिंपे, अगं तुला मी काय काय करणार होते लग्नात, हे घेणार होते ते घेणार होते, तुला दागिनं घेईल, तुझ्या लग्नाचा अर्धा खर्च उचलील, आणि तू काय अशी येड्यावानी करते. हे आहे बघ की ग तू. आता काय बघू मी, ती काय ओळखत नाही वय तुला. अगं तू इतकं खोटं बोलतीस की माणूस जाग्यावर जीवाचं बरं वाईट करून घेईल. आवाज खरं बोल की. डिंपे, डिंपे बाहेर ये. डॉक्टर बघा की काय बोलत झाली. डिंपल, दार उघड. तुझी मरली वाटतं. गप्पूर द्या. अगं मुडद्या नाही, मूर्ती आतमध्ये आहे. अगं डिंपे, अगं असं नको ना करू, तुला परत मी हात नाही लावणार, मला नाही जेल मध्ये जायचं ग. डिंपल, दार उघड. असं वेडेपणा करू नको. हे बघ, तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो. मला नाही तुमच्यावर विश्वास. तुम्ही बी माझ्या मम्मी पप्पांसारखंच आहे, गोड बोलून फसवता. डिंपल, हे बघ, दार उघड. तुला काय हवंय मला सांग, मी तुझ्या घरच्यांशी बोलतो. मला हे लगीन करायचं नाही. बरं ठीक आहे, तुझ्या मनासारखं होईल. डॉक्टर काय बोलताय. आणि मला एक मोबाईल बी पाहिजे. ठीक आहे, देतो घेऊन, पण आधी दार उघड. ही काय करत होतेस ग. मंगलताई, तुम्ही आधी शांत व्हा. मला डिंपलशी बोलायचंय. डिंपल, काय बोलायचंय. आलं चल. काय मूर्खपणा लावलायसा. मग दुसरं काय करू मी. सारखं लगीन मोडणार म्हणता, पण करत काहीच नाही. तुला मी माझ्यावर विश्वास ठेव म्हटलं होतं, पण तुला घाई झाली. तेव्हा मी आत्ता मनात आणलं तर बाहेर जाऊन तुझं लग्न मोडू शकतो, पण तुझ्या घरातल्या तुझ्यासाठी दुसरा मुलगा बघणार, तू त्याला नाही म्हणणार. मग तिसरा, चौथा, पाचवा, या सगळ्या कटकटीपासून मी तुला मोकळं करण्याचा प्रयत्न करत होतो. तो कसं काय. हे बघ, तू सुपारीचा कार्यक्रम करून घे आणि साखरपुडा ठरव. काय तुम्ही मला मोकळा करता का अडकवताय. मी नाही ऐकणार तुमचं. तुला साखरपुडा ठरव म्हटलं की ठरव, नंतर तो मोडून टाक. साखरपुडा मोडलेल्या मुलींची लवकर लग्न होत नाहीत आणि त्यांना बघायला लवकर स्थळ पण येत नाही. काही काळासाठी यातून सुटका होईल तुझी. क्या सॉलिड दिमागी डॉक्टर आपका. माझ्या ते ध्यानातच आलं नव्हतं. लयच भारी आयडिया आहे ही. अब मैं वैसे ही करूंगी. चल बाहेर जाऊन सांग. मी तयार आहे लग्नाला. चला पटापटा सगळे सुपारीच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागा.
डॉक्टरनं असं काय सांगितलं असेल डिंपलला आतमध्ये? पोरगी लगेच लग्नाला तयार झाली. काय माहिती बाई. आता झाली ना लग्नाला तयार का अजून काय खुसपट काढायच्यात तुम्हाला? म्हातारीचं डोळं गेल्यात आहे पण कान चांगलं शाबूत आहेत. नाक बी शाबूत आहे आजीचं. सॉरी ते मी चुकून, माझं लक्ष नव्हतं, मी विचारत होते आणि सॉरी चुकून धक्का लागला. ब्युटिफुल. डॉक्टर माझ्या आईला श्वास घ्यायला त्रास होतोय अधूनमधून. सकाळी ठसका लागल्यानंतर सुद्धा खूप वेळ खोकत होती. श्वास घेताना पण घरघर आवाज येतोय. आणि आजकाल लय भीती वाटल्यासारखं पण वाटते. असं वाटतंय श्वास माझा कायमचा थांबतोय की काय. काहीतरी करावं डॉक्टर. ऐकताय ना? सॉरी, बोला काय होतं तुम्हाला? श्वास घ्यायला त्रास होतोय तिला अधूनमधून. काळजी करू नको, मी आहे ना. या तुम्हाला चेक करतो. श्वास घ्या, हळूहळू सोडा. डोळे बघू. या सावकाश. काय झालं डॉक्टर? काही सिरियस आहे का? नाही म्हणजे इतक्यात काही सांगता येणार नाही. एक आठवडाभर तरी रोज चेकअपसाठी घेऊन यावं लागेल यांना. मी 500 रुपयांच्या काही गोळ्या देतो, त्या घ्या, म्हणजे बघू काय फरक पडतोय का. पण त्यांना आठवडाभर रोज इकडे घेऊन यावं लागेल. या घ्या, या सकाळ दुपार संध्याकाळ, आणि या सकाळी आणि संध्याकाळी. किती झाले डॉक्टर? 700 रुपये. 500 रुपये गोळ्यांचे आणि 200 रुपये कन्सल्टिंग फी. डॉक्टर उरलेले पैसे देताय ना? हां हो. डॉक्टर 300. सॉरी, माझ्याकडे सुट्ट्या नाही आहेत. मी पुढच्या वेळी फीमध्ये ॲडजस्ट करतो. आता येतच राहशील ना दवाखान्यात? नाही म्हणजे आईची काळजी घ्यायची असेल तर यावंच लागेल ना. चला डॉक्टर येते. चला. ब्युटिफुल. जयाताई, अव काय बरेच दिवसांनी दिसताय. कुठं बाहेर गेलेले होते काय? नाही, तब्येत बरी नसती म्हणून लय घरातनं बाहेर पडत नाही बघा. घरातलं पण सगळं पोरगीच बघते. लई गुणाची आहे पोरगी तुमची. रस्त्याने जाताना बघितलंय मी. जेव्हा बघाव तवा मान खाली. कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही. होय तर
अहो बाप गेल्यानंतर तिचाच तर आधार आहे मला. तिचा बाप गेला तेव्हा तर वाटलं होतं आता काय खरं नाही, मी काय जगत नाही. पण धीर दिला बघा तिनं. कधी कधी तर कळतच नाही मी तिची आई हाय का ती माझी. बघितलं का डिंपे, जरा शिक काय तर. मी कशाला शिकू? बस एक बार मुझे बड़ी हीरोइन बनने दो, मग लोक शिकतील माझ्याकडनं. आणि असं बी डिंपलला शिंपल जगायला आवडत नाही. माझी हिडो बघून तर अपर्णाताई शॉकच होईल. तुला बघायची का माझी हिडो? बघू बघू. आपण ना आपल्याला उशीर होतोय. मंगल चल येतो. ते डिंपल पासून लांब बसरा. बोल, कुणाला फोन केला होतास? त्यालाच ना. बोल आता तरी बोल. आजपर्यंत माझी इज्जत, माझं स्टेटस जपत आलो मी, पण आज तुझ्यामुळे सगळं धुळीत मिळालंय. कुणाला फोन केला होता? काय विचारतोय मी? कुणाला फोन केला होतास? फोन दे तुझा, फोन दे. डॉक्टर? डॉक्टरांना कशाला फोन केला होतास तू? आधीच त्या देव माणसावर तुझ्यामुळे संशय घेतलाय मी. त्या बजालाही तुझ्या लफड्याबद्दल सांगावं लागलंय मला. अजून किती इज्जत घालवणार आहेस माझी? बोल, डॉक्टरांना फोन का केला होतास? ट्रीटमेंट बद्दल विचारायला केला होता. ट्रीटमेंट? ट्रीटमेंट तर आता मी करणार आहे तुमच्या दोघांची. फक्त एकदा सापडू देतो मला. अशी वाट लावीन ना त्याची, जी बघून अख्ख्या गावात कुणाची हिम्मत होणार नाही विजय समोर नजर वर करून बोलण्याची. अहो काय बोलताय? काय संशय घेताय माझ्यावर? गप, एकदम गप, नाहीतर जीभ छाटून हातात देईन तुझ्या. एवढं प्रेम केलं तुझ्यावर, जे मागशील ते दिलं, पैसा दागिने, पण तू काय कमी आहे माझ्यात? सांग ना, काय कमी आहे माझ्यात? तिका नीचपणा करशील असं वाटलं नव्हतं मला, पण आता तू माझा नीचपणा बघशील. याच्यापेक्षाही बारीक तुकडे करेल तुमचे.